तर भोंदू बाबा खरातचे नवनवे कारनामे सध्या समोर येत आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। भोंदू बाबा खरात विरोधात तक्रार करण्यासाठी आणखीन 3 महिला पुढे, तर खरातच्या नावावर तब्बल 52 मालमत्ता जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात, तर खरातवर आणखीन एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रांचने एसआयटी कडून खरातचा ताबा घेतला। भोंदू बाबा खरातचा शिर्डीमध्ये राजेशाही थाट, बड्या अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठकीसाठी 3 आलिशान हॉटेलची बुकिंग। साथीदार विनोदनं हॉटेल बुक केल्याची सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये भोंदू खरात प्रकरणामध्ये आयकर विभागाची एंट्री। एसआयटी तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीला वेग येणार। भोंदू बाबा खरातची नाशिकच्या पाथर्डी शिवारात कोट्यावधींची जमीन। अशोक खरात अमावस्या आणि पौर्णिमेला जागा बघण्यासाठी यायचा, ग्रामस्थांची माहिती। खरातच्या मिरगाव मधील फार्म हाऊस मधील कामगाराची चौकशी। वॉचमॅन, स्वच्छता कर्मचारी, मंदिरातील पुजाऱ्यांची देखील चौकशी। भोंदू बाबाला खरातला जमीन विकल्यापासून एक मुलगा बेपत्ता असल्याचं समोर। नाशिकच्या पाथर्डीमधील घटना समोर। शिवाजी ढंगेची माहिती। भोंदू बाबांना अनेक शेतकऱ्यांना जमिनी घेऊन पैसेच दिले नसल्याचा। महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी भोंदू बाबा खरातच्या एसआयटी चौकशीची व्याप्ती वाढली। एसआयटी टीम मधील अधिकाऱ्यांची संख्या वाढवली। चौकशी लवकर पूर्ण करण्याचा एसआयटीचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। खरातच्या भोंदूगिरीचा भांडाफोड आम्हीच केला। खरात प्रकरणातील तपासाची सूत्र आता वरिष्ठ स्तरावर, कुणालाही सोडणार नाही। खरात प्रकरणावरून गृहमंत्री फडणवीस ऍक्शन मोडवर। भोंदू खरातच्या एसआयटी कडून नाशिक पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी खरातला एसआयटी कडून ताब्यात घेतलं। खरातला चौकशीसाठी नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिटच्या कार्यालयात आणलं। पद्मश्री पुरस्कार मिळवलेल्या पोपटराव पवारांकडून खरातचं कौतुक केल्याचा व्हिडिओ समोर। पोपटराव पवारांकडून भोंदू बाबा अशोक खरातचं तोंड भरून कौतुक। खरातला अवगत असलेल्या ज्ञानाचा वापर सिंगापूर, जपानसारखे देश करत असल्याचा पोपटराव पवारांचा दावा। तर खरात प्रकरणामध्ये आणखीन राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, खराची पोलिसांसमोर घोषणा। चौकशीला आणल्यावर पोलिसांनी खरातला घोषणा द्यायला भाग पाडला। खरात सोबतच्या फोटोवरून राजीनामा मागणं हा पोरखेळ। विरोधकांचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे। खरातच्या संस्थेला पाणी देण्यापासून राजकीय कनेक्शनपर्यंत सर्व तपासणार, फडणवीसांचा कडक इशारा। भोंदू बाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा, संजय राऊतांची मागणी। तर भोंदूगिरीला पायघडा घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही सहआरोपी करायचं का, नवनाथ बन यांचा सवाल। खरातनं जे केलं ते चाकणकरांच्या पाठिंब्यामुळेच। भोंदू बाबाला लाडका भाऊ म्हणणाऱ्या चाकणकरांवर गुन्हा दाखल करा, रुपाली ठोंबरे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। खरातच्या पत्नीसोबत जमिनीची भागीदारी करणाऱ्या महिलेचा पती उपजिल्हाधिकारी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप। उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटलांच्या पत्नीनं खरातच्या पत्नीसोबत जमीन खरेदी केल्याचा आरोप। अंधभक्त आणि भोंदू भक्त सारखेच त्यांच्यावर कोण कारवाई करणार, चाकणकरांचा राजीनामा घेतला, बाकीच्यांचं काय, आदित्य ठाकरेंचा सवाल। तर टाचणी कोणी कोणाच्या टाचण्या टोचल्या, आदित्य ठाकरेंची टीका। मागच्या वर्षी अशोक खरातवर गुन्हा का दाखल होऊ शकला नाही, यावेळी नाशिकचे आयजी दत्तात्रय कराळे होते, त्यांच्यासोबतचा फोटो आता मला मिळालाय, तृप्ती देसाईंचा आरोप। तृप्ती देसाईंच्या वर्षभरापासून प्रकरण माहिती होतं, त्यांनी वर्षभर प्रकरण दाबून का ठेवलं, संगीता तिवारींचा सवाल। देसाईंनी वर्षभर प्रकरण दाबून ठेवलं असेल तर त्याही गुन्हेगार, देसाईंनी उत्तर देण्याची मागणी। आता बघूयात राजकीय टॉप 9 बातम्या। उद्धव ठाकरेंसह नीलम गोरे, शशिकांत शिंदेंचा उद्या निरोप समारंभ। अमोल मिटकरी, राजेश राठोड, रणजितसिंह मोहिते पाटलांचाही समावेश। विधान परिषदेतील आमदार मे महिन्यामध्ये निवृत्त होणार। राजकीय कुटुंबातून असले तरी राजकीय पटलावर कधीच नव्हते, परिस्थितीमुळे काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक। उद्धव ठाकरेंकडून बैठकीत खासदारांना मार्गदर्शन। संसदेत राज्यातील प्रश्न मांडण्याच्या ठाकरेंच्या खासदारांना सूचना। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची चर्चा असताना झालेल्या बैठकीला महत्त्व। वनविभागाने लावलेली झाडं कधी दिसत नाहीत, मंत्री संजय शिरसाटांचा वनविभागावर निशाणा। वनविभाग काय करतं, मंत्री संजय शिरसाटांचा नाव न घेता
मंत्री गणेश नाईक यांना टोला. हट्ट केला असता तर कॅबिनेट मंत्रीपदही मिळालं असं योगेश कदम यांचं वक्तव्य. तर दापोली मतदारसंघाला 50 वर्षांनंतर मंत्रीपद मिळालंय. राज्य खातं मागून घेतल्यामुळे अनेक खात्यांचा पदभार घेता आला अशीही दिली प्रतिक्रिया. समाजसेवेची साथ असली की निवडणुका आल्यास असं समजावं. यावेळेला सार्थ पूर्ण व्हावा यासाठी आता सेवा सोडतात. मोहन भागवतांनी राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. भाजपचे वरिष्ठ नेते माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन. वयाच्या 83व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास. वृद्धापकाळानं दत्ता मेघे यांचं निधन. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल ओबीसी समाजाचा मोर्चा. भंडाऱ्यात निघालेल्या ओबीसींच्या भव्य मोर्चामध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांसह नाना पटोले सहभागी. होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींचा वेगळा कॉलम देण्यात यावा अशी आंदोलनकर्त्यांची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली उद्या विधान भवनामध्ये महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन. सातारा जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणानंतर बैठकीला विशेष महत्त्व. उद्या सकाळी 9:30 वाजता विधान भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात बैठक.